तर मंडळी एका उत्साही सेक्रेटरीचा त्रास सहन करतोय एक बिचारा बॉस. आणि ही गंमत आपल्या समोर दाखवायला येतात आपल्या हास्य जत्रेतले अतरंगी हास्यवीर. हा हॅलो. हा गरम पाणी पाठवा, गरम पाणी. हा घसा शेकवायचा आहे, गरम पाणी हात पाठवा. कोण दादा कुंडके? अहो बॉस बोलतोय आतून तुमचा. दादा कशाला फोन करतील? मला आयुष्यात जमलेलं नाही ना निळू भाऊंचा आवाज काढायला जमला ना दादांचा. द्या फोन. कट केला. बेटा दाडू, हा, काय कोणाचा फोन होता? निरुपयोगी माणसाचा फोन होता. अरे हो, पण कोणाचा फोन होता? बाबांचा फोन होता. अच्छा, बाबांचा फोन होता ना. हा. करत्या बाबा निरुपयोगी आहेत. मग आजोबाच बोलले होते तुझा जन्म झाला आता बाबांचा तसा काही उपयोग नाही. दाडू आगाऊपणा करू नकोस हा फार. मला गेम खेळायचा. अरे देवा, त्यांची तब्येत पण ठीक नव्हती. बाबांना व्हिडिओ कॉल कर. हा दे इकडे, नीट घे. हा हा. हॅलो. हॅलो प्रसाद, सॉरी, तो दाडू गेम खेळत होता ना म्हणून कट केला. नाही तेच कळलं नाही. फोन का कट केला काय कळलंच नाही मला. काय तुझा आवाज किती खराब झालाय. हा. कशाला अरुण कदमांची आवाजाची कार्यशाळा अटेंड केलीस तू? हो ना ग. सांगितलं होतं नको करूस. केवढा आवाज खराब झालाय तुझा. काय माहिती दिवसभर तिकडे तू आता नको. काहीतरी बोलायला लावलं त्याने मला. अरे कमी सर. या, या. हा बोल म्हणे काय ग. सर नंतर बोला. चला चला आंघोळ करून घ्या. नंतर बोला. व्हॉट रविश, कसली आंघोळ? अहो, तुम्हाला ते शेकवण्यासाठी पाणी पाहिजे होतं ना, गरम पाणी. चला चला आंघोळ करून घ्या. तुमच्या पाठीला मस्त साबण पण चोळून देते. प्रसाद, कोण आहे बाई? आणि साबण चोळून देते म्हणजे? अगं नाही. सर, ही तुमची आई आहे काय? लहानपणापासून आंघोळ घालता वाटतं. प्रसाद, कोण आहे ही बाई? ती मला आया बोलतीये. माझी आई आया. माझी आई आया. आया काय बोलतो मग? बायको येते मला कशाला कोण लहानपणापासून आंघोळ घालेल? ओ सॉरी 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 सॉरी, मला काही कळलं नाही तुम्ही कोण आहे ते. ऍक्च्युली सरांना आंघोळ करायची होती ना म्हणून गरमागरम पाणी घेऊन आली मी. पाणी अरे मला नाही करायची आंघोळ. आई मला नाही आई आंटीला सांग ना मला पण आंघोळ घालायला. मला पण आंघोळ करायची. वने नको मारू, त्याला जीव जाईल त्याचा. तुम्ही कपास आता तुला आंघोळ करायची आहे? या दाढीमध्ये उवा फिरतात तुझ्या. तुला आंघोळ करायची आहे? वने अगं त्याला नको मारू. त्याला का मारतेस? त्याचं सोडा. तुम्हाला का तिथे आंघोळ करायची आहे? मी सांगते. साहेब ना जरा थंड पडले, त्यांना गरम व्हायचं म्हणून आंघोळ करायची. वने हे काय बोलतोय? सर चला चला आंघोळ करूया. प्रसाद, तू थंड पडलायस. इथे घरात उघडा बंब चड्डीवर झोपलेला असतोस. वाव सर. वाव काय वाव काय बोलतेस? बोलली वाव चाललंय ना तुमचं. वने ऐक. इथे तुला गरम होतं आणि ऑफिस मध्ये थंड पडलाय. अगं नाही. बायकांकडनं साबण चोळून घ्यायचंय तुला. मी ते साबण चोळून देते म्हटलं तुम्ही काय करता? माझं शर्ट का काढता तुम्ही? आंघोळ करायची. प्रसाद, ती तुझं शर्टाचे बटन ओपन करतेय. आई बाबा उघडे बंब. वने नको मारू त्याला. वने तू आता घरी ये. तू मेलास आता. तू मेलास. हॅलो वने अरे मॅड मिस स्वीटी, डोका मूर्ख आहात का तुम्ही? नाही सर. अहो हे कशाला आणलं? माझा घसा बसलाय म्हणून तुम्हाला म्हटलं होतं घसा शेकवायला पाणी आणा. हे नको काय करत बसलं. माझ्या बायकोचा व्हिडिओ कॉल चालू होता तिकडे. मला वाटलं गरम पाणी तुम्हाला आंघोळीला हवंय. आणि तसं पण ना सर, आपल्या ऑफिस मध्ये ना खूप धूळ आहे. कधी कधी दुपारची मी पण आंघोळ करते. मला वाटलं तुम्हाला पण आंघोळी करायची असेल. हे काय करताय तुमचं? तुम्हाला कळतंय? हे आहे डोकं आहे ठिकाणावर आहे. अहो करा ना आंघोळी. आणि मुळात तुम्ही ऑफिस मध्ये आंघोळ का करता? काम कधी करता? काम पण करते मधल्या वेळेत. चल निघ म्हटलं. आउट. दादा कोणत्याचा आवाज काढताय ना? चांगलाय चांगलाय. गेट आउट. मी स्वीटी गेट आउट. घेऊन जा. घेऊन जा सगळं. सर मी कसा दुखतो म्हणून फक्त गरम पाणी मागितलं होतं मी. सर
मूर्ख बाई, गोंधळ घालून ठेवलाय. आई सगळा गोंधळ घातलाय या बाईने. आई हॅलो हॅलो वने ऐक, वने ऐक. प्रसाद मला ना एक शब्द सुद्धा ऐकायचा नाही आता तुझा. वने गैरसमज तुला नको आंघोळ करू. करायला बायका लागतात हा? नाही वने, तुझा गैरसमज होतोय, ऐक माझं. हो गैरसमज वगैरे काही नाही. आई सोबत आंघोळ करायला वेळ नाही तुम्हाला. बाहेरच्या बायकांबरोबर बरोबर आंघोळ करता. वने जीव घे, तीच लायकी आहे त्याची. जीवन मार त्याला, इथे ते- तीच लायकी आहे त्याची. गप्प बसा. त्याचं शेवटची आंघोळ घालेन तुला मी आता. नाही सर वने ऐका ना. काय? सर काय काय ऐकू? सर ते स्वीटी मॅडमने तुमच्यासाठी ही बनियान आणि चड्डी पाठवली. तेवढे मापात होते का बघा. हे तुम्ही का आणताय सगळं? अहो स्वीटी मॅडम काय बोलल्या, आंघोळीनंतर तुम्हाला फ्रेश चड्डी आणि बनियान लागते म्हणून. अरे मला नाही करायची आंघोळ. का तुम्ही आंघोळच्या मागे लागलात? प्रसाद बाद झालं. खूप खोटा बोलला. आता नाही. शिपायाने पण चट्टी अशी. वने नाही वने. आई 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 मला पण नवीन चड्डी पाहिजे. नवीन चड्डी पाहिजे. चड्डी फाटेपर्यंत मारे ना तुला. वने त्याला- इथे जाऊ नकोस, इथे ये. वने नको मारूस त्याला. त्याची का त्याच्यावर राग काढतेस तू? वने ऐक मग माझं. कोणावर काढू? तुम्ही आहात इथे. वने ऐक वने. काय सर हो सर ह्याचं काय करायचं आहे. अरे पण हे नकोय मला. हे तुम्हाला नकोय. तुम्ही जा जा जा. काय नको ते चड्डी वाने फेकून दे, फेकून दे. सरांना आता दारू प्यायचे. दारू. हे काय आता नवीन, हे कशाला आणलं तुम्ही? सर ब्रँडी आणली. घसा मोकळा होईल ना तुमचा. घ्या घ्या, एक एक पेक घ्या. प्रसाद दारू. अरे नाही दारू प्यायला लागलास तू आता. वने नाही माझं ऐक. म्हणजे सगळा प्लॅन झालाय. आधी आंघोळ मग दारू. पास झालं प्रसादाचा, पास झालं. अगं- हो मॅडम, पिऊ दे त्यांना एक एक पेक. हा जरा घसा बिसा मोकळा होईल, सर्दी बिर्दी निघून जाईल. तुमचं काय सारखे कशाला करताय. हे नका करू, मी तुमच्या पाया पडतो. ए टावळे, तू कोण का मला सांगणारी? अहो मी त्यांची ही आहे ना. ही आहे सेक्रेटरी. सेक्रेटरी. मग असं पूर्ण बोला ना सेक्रेटरी. आई आई मला पण ब्रँडी पाहिजे. मला पण ब्रँडी पाहिजे. वने तुला ब्रांडी पाहिजे? हा. वने वने ब्रांडी देते तुला मी बरोबर. वने त्याला नको मारू त्याच्यावर असं का- पास झालं. तू मला आधी सांगितलं होतंस. मी आता मी सगळी दारू सोडली आहे. मी आता काळी दारू पित नाही. हे धंदे चालले तुझे. अगं नाही वने, मला लाज का तू आधी. वने ऐका, वने ऐक माझं. खरं मी ऐकलंच नाही खरंच मी, दारू प्रसाद. फक्त ऐकलं. वने मी खरंच दारू सोडले. माझा काही संबंधच नाहीये अहो वने. सर, मी काय म्हणते, आपण दोघे पण मस्तपैकी एक एक पेक पिऊया ना. सकाळपासून माझा पण घसा कवकवतोय. घ्या, घ्या, एक एक पेक मस्तपैकी. त्याच्याकडे नंतर कर, आधी हे ते करते ते सुधार आधी. वने ऐक. प्रसाद, काय चाललं प्रसाद? तुझ्या ऑफिस मध्ये जाऊन हे धंदे चालू नाही आहेत. म्हणे. तुला दारू प्यायची, तुला बायकांसोबत पेक मारायचे, बायकांकडून साबण सोडून घ्यायचे. अगं नाही वने, तू काय काय प्रसाद? ऐक माझं वने. वने शांत. काय झालं प्रसाद? खूप ऐकलं तुझं आता. किती चटतात मॅडम? किती चटतात? हे का का नाचताय तुम्ही? अहो सर, मला असं कळलंय की तुम्हाला नाचोच खूप आवडतात, म्हणून मी त्या नाचो. नाही. पळ. सर फक्त माझा घसा बसला होता तुझ्यामुळे. ताप झाला, ताप चढायला लागला आता. थंडी वाजायला लागली. निघ. तुम्हाला माझ्यामुळे ताप आणि थंडी वाजतीये. मला थंडी वाजेल, मुंडी वाजेल, अंडी बंडी थंडी वाजेल. तुला काय करायचं? तुला काय करायचं? निघ. एक थंडी मंडी, एक जोक केला काय? जोक थंडी मंडी. निघा आधीच सांगतोय. आणि खबरदार माझ्या बायको समोर आलीस तर अजिबात तिच्या समोर यायचं नाही. निघ. बाबा काय आहे? वने ऐक ना वने. पास झालं प्रसाद. पास झालं. मी ना आयुष्यभर तुझं खूप ऐकलं. आता पास झालं. वने मी खरं असं वाटतो का तुला? वने ऐक ना. वाटतोस वने वाटतोस तू. नाही वने मी वने. आयुष्यभर इथे मरमर करायचं, याचं करायचं, तुझं करायचं, सगळ्यांचं करायचं. हा? आणि तू मारे तिथे मज्जा मारणार ऑफिस मध्ये. पास. नाही बाबा. पास. आई खोटं बोलते. घरात बसून असते नुसती. खाते वने
जीव घेशील का त्याचा हो, घेणार आहे. कोणावर हात काढू? अरे कोणावर ऐक, काढू? ती माझी सेक्रेटरी मंद आहे हो? तिला अजिबात कळत नाही ती कशी वागते कशी उभी राहते काय कळत नाही तिला मला ऐक कळलं. मला कळलंय. कोणे बघ कोणे लांब श्वास घे शांत हो मी काय सांगतो ते शांत सर झोपायला या झोपायला. सर चला झोपायला, थंडी वाजते ना. अहो हे का करताय माझी बायको बघते सगळं सॉरी आता दिसणार नाही त्यांना. आई बाबा आणि आंटी ब्लँकेट मध्ये आहेत. दिसतंय मला. मी पण जाऊ काय? आपण आला. तू काय करतो इथे पळत ऑफिस मध्ये आला. त्याला काय बाई आहे, किती मारते. मला काय मारते ते, मला काय क्या बात आहे नमाताई, तू खूप वेडी आहेस. आपण विचारूया प्रसाद दादांना कसा वाटला परफॉर्मन्स. वा 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 अफलातून. पशा, खूप दिवस मी तुझं माझं आवडतं वाक्य बोललो नाही. आज तू मला बोलायला भाग पाडतोयस. नावात टॅलेंट आहेच. टेरिफिक एनर्जी होती. नमा तू तू ठार वेडी आहेस, ठार. आणि तितकीच वेडी वनिता तू पण आहेस. हो आणि दत्तू, तुझ्या नावाची चाळ आहे हे तर आता जगजाहीर आहे. पण माझी अशी इच्छा आहे, माझ्या अशा शुभेच्छा आहेत की तुझ्या नावाचा एक बंगलाही व्हावा, तुझ्या नावाचं एक ऑफिसही व्हावं आणि त्या बंगल्यातून त्या ऑफिसमध्ये तू इतक्याच स्विफ्टली येणं जाणं करावंस. अशा तुला मनपूर्वक शुभेच्छा देतो. अप्रतिम, फार मजा आली. तर मंडळी आता इथे रंगणार आहे एक चर्चा सत्र. तर बघूया कुठल्या मुद्द्यावरनं आपल्याला हास्याचे गुद्दे मिळत आहेत ते. आपल्या समोर येत आहेत आपल्या हास्य जत्रेतले एक्सपर्ट हास्यवीर. नमस्कार, मी श्यामसुंदर राजपूत तुमच्या सगळ्यांचं गैर स्वागत करतो तुमच्या आवडत्या कार्यक्रमात, ज्याचं नाव आहे MSJ महाचर्चा. या कार्यक्रमात आपण दोन मान्यवरांना बोलवतो. ते एकमेकांसोबत कच भांडतात आणि एकमेकांचे खडे खडे मुद्दे खोडून काढतात. तर आजच्या चर्चेचा विषय बुवा की प्राथमिक शिक्षण हे मातृभाषेतच घेतलं पाहिजे, म्हणजे मराठीतच घेतलं पाहिजे का इंग्रजीत घेतलं पाहिजे. आणि विशेष म्हणजे या चर्चेसाठी आज इथे आमच्या स्टुडिओमध्ये रसिक प्रेक्षक सुद्धा उपस्थित आहेत. त्यांचे गैर स्वागत. ते देखील चर्चेत सहभागी होणार आहेत आणि दोन मान्यवर तर आहेतच. तर मी त्यांना विनंती करतो की लोकनेत्यांबाईंना कोण येते असं विचारण्याआधी ओळख करून द्यावी बुवा. नमस्कार. नमस्कार. मी मराठी भाषेचा अभ्यासक आणि मराठी शाळा वाचवा समितीचा अध्यक्ष निमिष कुलकर्णी. वा वा वा, स्वागत आहे तुमचं. मॅडम. हॅलो, हा. माय सेल्फ चेतना भट, इंग्लिश लँग्वेज स्कॉलर आणि इंग्रजी शाळा वाढवा समितीची अध्यक्षा. वा वा, क्या बात आहे, क्या बात आहे. आणि मी मला घेतलेलं स्किट नेहमीच का बोंबलतं याचा अभ्यास. आणि गटारात चाललं करिअर, थांबवा त्याला. या समितीचा अध्यक्ष श्यामसुंदर राजपूत. तर आता आपण या चर्चेला सुरुवात करू बुवा. अरे, एक प्रेक्षक आलेले आहेत इथे. वा वा वा. थँक्यू. तर या दिलखुलास नोटवर आपण चर्चेला सुरुवात करू बुवा. प्राथमिक शिक्षण कुठल्या भाषेत घ्यायचं हा मुद्दा धरून निमिषजी मी तुमच्याकडे येतो. आय ऑब्जेक्ट. सुरुवातीलाच आय हॅव अन ऑब्जेक्शन. तुम्ही त्यांच्याकडेच का पहिल्यांदा गेलात? नाही. हे बायस्ड आहे. मला ऑब्जेक्शन आहे, हे बायस्ड आहे. अरे हे बघा, तुम्ही दर शेड्यूलला येता, ते बिचारे 2 महिन्यांनी येतात.
बोलू द्या त्यांना. एक मिनिट हा, एक तुम्ही मिनिट नंतर एक बोला. मिनिट एक मिनिट हा? हे तुम्ही माझ्या खासगी बाबींवर बोट ठेवलेलं आहे. नाही हो. यामुळे समाजात काय संदेश जाईल की मराठी भाषेच्या पुरस्कर्त्यांना बाहेर संधी मिळत नाही. चूक. याच्यामुळे असा संदेश जाईल की फक्त उत्तम मराठी असून चालत नाही, अभिनय पण आला पाहिजे. माझा आक्षेप आहे, माझा तीव्र आक्षेप आहे या विधानांवर. कळलं तुम्हाला? काय 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 लक्षात हा. घ्या, या छोटेखानी मंचावर अभिनय करण्यात धन्यता मानणाऱ्या कूपमंडूक वृत्तीमध्ये मी बसत नाही. अरे बापरे. कळलं? मला बाहेर खूप मोठा अवकाश खुणावतोय हो बाप. आणि मी माझा अमूल्य वेळ तिथे जास्त देईन इथे देण्यापेक्षा. बर. राष्ट्रीय स्तरांवरचे चित्रपट आहेत, हा. त्याच्यात काम करतोय मी सध्या. काय बोलता? या ज्या आपल्या समोर महोदया बसल्या आहेत, हा हा. हसतायत आता, सई मॅडम. हा. त्या देखील आहेत त्या चित्रपटात. त्यांना विचारू शकता तुम्ही. काय सांगता? अरे वा, क्या बात आहे. आणि त्या चित्रपटाचं शूटिंग बघायला जे प्रेक्षक येतात ना, हा. त्यात उभं राहण्याची देखील तुमची लायकी नाही हे लक्षात घ्या. मी दिलगिरी व्यक्त करतो हा. आणि मी मुद्द्यावर येतो. मुद्दाच पकडून ठेवा, अख्खं स्किट आता मुद्दाच पकडून ठेवा. हो सर. खाजगी बाबी नको. नाही सर, सॉरी सर. चला. सर, प्राथमिक शिक्षण हा. हे मराठीतच घेतलं पाहिजे असा तुमचा अट्टास का भाऊ? हो, उत्तर अगदी सोपं आहे. काय? काय मराठी शाळेत प्रवेश करताना मूल हे आपल्याला माहीत असलेल्या भाषेत शिकायला सुरुवात करतं, पण तेच इंग्रजी शाळेत मूल आपल्याला अजिबातच माहीत नसलेल्या भाषेत शिकायला सुरुवात करतं. हा. आता साहजिकच इंग्रजी शाळेत आपल्याला माहीत नसलेल्या भाषेत अत्यंत क्लिष्ट विषय शिकण्याचा आणि ते विषय शिकण्यासाठी इंग्रजी भाषा शिकत जाण्याचा असा दुहेरी ताण मुलांच्या डोक्यावर, मेंदूवर होतो. हा. त्यामुळे मेंदू थकतो. खरे. आणि पूर्ण क्षमतेने त्यांना ते विषय शिकताच येत नाहीत. असं का? पण तेच शिक्षण जर मराठीत म्हणजे आपल्या कानावर रोज जी भाषा पडते त्यात होत असेल तर मुलांच्या मेंदूवरचा ताण कमी होतो आणि शिक्षणाची आवड निर्माण होते. हे लक्षात घ्या तुम्ही. बर. खरं. आय टोटली डिसॅग्री. मुलांच्या मेंदूवर ताण पडल्यामुळे तो थकतो हे मिसकन्सेप्शन आहे. उलट तो ऍक्टिव्ह होतो. ऍक्टिव्ह? हो. लहान मुलांचा मेंदू असतो की नाही, हा. त्याच्यामध्ये ग्रास्पिंग पॉवर जास्त असते. हा, त्याच्यामुळे दोन्ही भाषा ते ऍट अ टाइम शिकू शकतात. त्यांचा कॉन्फिडन्स वाढतो. अच्छा. आणि हे इंग्लिश मीडियममुळेच साध्य होतं. आणि उलट मराठी मीडियमची मुलं अचानक कॉलेजला गेल्यावर काय होतं, वर्गात काय चाललंय त्यांना कळतच नाही. कारण ते ढ असतात का, तर नाही. ढ असल्यामुळे नाही, अचानक इंग्लिश कानावर पडल्यामुळे हे होतं. मग त्यांचा कॉन्फिडन्स लो होतो आणि इन्फिरियरिटी कॉम्प्लेक्स वाढतो. क्या बात आहे. तर इथे दोघांनी जोरदार ओपनिंग केलेली आहे बुवा. तर आता मी रसिकांकडे येतो. कोकणचे पारस म्हणे बोला. हा. मला दोन्ही भाषा प्रिय आहेत. काय सांगता? वा. दिवसा मी मराठीत बोलतो हा. आणि रात्री 9 नंतर पहाटेपर्यंत मरस्तोर इंग्लिश बोलतो. आणि मुलात कसं आहे, मला इंग्लिश बोलायला कुठल्याच प्रकारचं टेन्शन येत नाही. मी मेंदूवर ताणच देत नाही. काय याच्यामध्ये गॉड गिफ्ट आहे का नाही. आणि काय आहे, इंग्लिशपेक्षा ना देशी जरा स्वस्त आणि चढते पण. एक मिनिट. हे बघा, तुमचं गॉड गिफ्ट आहे ना, तुम्ही तुमच्याकडे ठेवा. अहो, मी काय विचारलं, तुम्ही काय उत्तर देता? तुम्ही थांबा. बर. ओ दादा तुमचं मत काय? मी वय हा. माझं तर म्हणणं आहे बाबा, आम्हाला तुमची शुद्ध मराठी बी नको आणि तुमची ती इंग्रजी बी नको. आम्हाला आपलं तुम्ही आमच्या भाषेत शिकवा. काय म्हणताय? ऐका. आमच्या भाषेत शिकवा. हे बघा, हा तुमचा मुद्दाच वेगळा आहे. तसं बघायला गेलं तर मग साताऱ्याची भाषा वेगळी, मराठवाड्याची वेगळी, कोकणची वेगळी, आमची खानदेशची वेगळी. पण आपण सगळ्यांनी मिळून एक भाषा अशी ठरवली आहे आणि तिला प्रमाण भाषेचा दर्जा दिलाय ना. दिस इज युअर मेन प्रॉब्लेम. तुम्ही फक्त महाराष्ट्रापुरता विचार करताय. जी जगभरातली मान्यता आहे ना ज्या भाषेला, म्हणजे इंग्लिश भाषेला, ज्यामध्ये व्यवहार होतो जगात, ती भाषा शिकणं महत्वाचं आहे ना. इंग्लिश इज द मोस्ट प्रेफरेबल लँग्वेज जर तुम्हाला जगाच्या पाठीवर उभं राहायचं असेल तर. सोडायला का ते जगाच्या पाठीवलं म्हणजे आमचं पोरगला का आमच्याच पाठाने उभसते आणि टिंकल टिंकल म्हणत नसते. काय डोंबलाचं कळ ना त्याच्यातला आम्हाला काय. बरं चाल, तर तुम्हाला सांगतो एवढी फालतूक नाही, फाडकान मुस्कडा लावायची वाटते. अगदी खरं आहे यांचं. नाही खरं आहे यांचं. त्यांना बसू दे, पण त्यांचं खरं आहे. मला पटलंय तुमचं. आहे का नाही? नाही, मलाही हेच म्हणायचं आहे. अहो, नुकतंच बोलायला शिकलेलं ते बाळ शाळेत जातं आणि ट्विंकल ट्विंकल आणि रेन रेन गो अवे असलं काहीतरी त्यांना म्हणायला लावतात. वाईट वाटतं हो खरंच. का?
का नाही वाटणार? वाईट काय वाटायचं त्याच्यात? अहो परदेशात शिकवल्या जाणाऱ्या कविता आहेत या, त्याला काहीतरी अर्थ आहे. परदेशात तेवढा पाऊस असतो, सूर्य दिसत नाही लोकांना 2-2 दिवस, त्याच्यामुळे तिकडची मुलं म्हणतात की रेन रेन गो अवे. आपल्याकडे कशाला हव्यात या कविता? आपल्याकडच्या विदर्भातल्या मुलांनी रेन रेन गो अवे म्हणून दुष्काळ कशाला ओढवून घ्यायचा? हो, हे काय असं पाऊस ये जा जा म्हणून असतो का कधी? हे नाही, बघा. नाही, भाषा शिकवण्यासाठी आहे. भाषा ही प्रबोधनात्मक असते, लक्षात घ्या. बोलू दे त्यांना, बोलू दे. आणि माझा मुद्दा खोडून काढू नका तुम्ही. मी बोलतोय ना. बोला 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 ऐकते मी, बोला. हे बघा, लहानपणापासून ते बाळ ये रे पावसा तुला देतो पैसा असं ऐकलेलं असतं त्यांनी त्या गोजीरवाण्या पाडसानी. आणि अचानक रेन रेन गो अवे असं काहीतरी त्याच्या कानावर पडतं. किती द्विमनस्क अवस्था होत असेल त्याच्या मनाची. आपण विचार केलाय का त्याचा? नाही करत आपण विचार. माझं तर स्पष्ट मत आहे की शेपटीवाल्या प्राण्यांची भरली होती सभा किंवा सांग सांग भोलानाथ पाऊस पडेल काय, हेच बालसुलभ आहे. आणि हेच मातृभाषेत शिकवलं गेलं पाहिजे. तेच त्यांना छान समजतं, त्यांना संभाषण करता येतं आणि ते सृजनशील होतात. त्यांचा आत्मविश्वास वाढतो यांनी, मला माहितीये. आणि मग कॉन्फिडन्स, त्यालाच आत्मविश्वास म्हणतात. एक मिनिट, ते मला माहितीये. मला शिकवू नका. हा जो कॉन्फिडन्स आहे ना, त्याबद्दल बोलायचंय मला. म्हणजे काय नेमकं काय म्हणायचे? जर एखादा मराठी मीडियम मधून शिकलेला मुलगा इंटरव्ह्यू द्यायला गेला, हा याचा कॉन्फिडन्स घेऊन, हा एक मिनिट, हे काय? ससा दाखव, ससा. ओ यांना कोणी बोलवलं इथे? दादा, अरे तो ससा नाही आहे तो. तसा कशाला दाखवतो? इन्व्हर्टेड कॉमा आहे तो. इन्व्हर्टेड कॉमा, तो पण डबल. अच्छा, दुहेरी अवतरण चिन्ह. अधोरेखित केलंय त्यांनी. तर तो मराठी मीडियमचा मुलगा इंटरव्ह्यू द्यायला गेला आणि तिकडे एखादा फॉरेनर इंटरव्ह्यू घ्यायला बसलाय, तर तो त्या कॉन्फिडन्सने उत्तर देणार आहे का की बाबा मला माझ्या मराठीचा अभिमान आहे, मी मराठी शाळेतून शिकलोय त्यामुळे माझं इंग्लिश कच्चं आहे, असं बोलू शकणार आहे? हे जर तुम्हाला ऍक्सेप्टेबल असेल तर मग मला मान्य आहे, मराठी शिका. नाहीतर मग इंग्लिश मीडियम मधून शिकणं मस्ट आहे. ताई आता मी तुमच्याकडे येतो. तर आता तुम्ही बघू शकता की ताई या गरोदर आहेत, पण आतापासून त्यांच्या मनात असे विचार असतील बुवा की आपलं जे बाळ जन्माला येणार आहे त्याचं शिक्षण, प्राथमिक शिक्षण कुठल्या भाषेत होईल. तर याबद्दल तुमचं काय मत आहे? तेच तर मला समजून नाही ना राहिले भाऊ. आता मले 7वा महिना चाली राही ना. बर. तर आमना घरना माणसं येतच ना, तर त्या बट्टा मना डोकं खाई राही ना का बा बाळावर गर्भसंस्कार झाले पाहिजे म्हणे. झाले पाहिजे. साडू शेतच ना आमचे भाऊ. अच्छा, साडू. बहिणीचे मिस्टर ते मुंबईमा राहतच ना, तर त्यासनी तिथं माझं डोकं खाऊन राहिले का बाळाले आत्तेपासूनच म्हणे इंग्रजीमा शिकाडा. आत्तापासूनच? हा, आत्तेपासूनच. म्हणजे डिलिव्हरी वहिनी रे वहिनी तेच बाळ इंग्रजीमा रडायला लागन बुवा. त्यासनं म्हणणं आहे बुवा, माझं म्हणणं नाही. हे बघा, करेक्ट आहे तुमचे जे कोणी तुम्हाला सांगतात हा, ना, ते साडू ते करेक्ट सांगताय. म्हणजे बाळाच्या, माझं कम्प्लीट होऊ दे. एक मिनिट. बाळाच्या ब्राईट फ्युचर साठी आपल्याला लहानपणापासूनच प्रयत्न करायला हवे, त्याला इंग्लिश शिकवायला हवं. तुम्हाला सांगतो टकलू भाऊ, ऐका माझं. टकलू भाऊ नाही, श्याम भाऊ ना म्हणा. एक तर तुम्हाला सांगतो, माझं ती इंग्लिश मिडियमचं पोरगा आहे की नाही, त्याला दिवाळी सुट्टी लागली होती. बरं. त्याला घेऊन गेलो बरं का गावाला. म्हणून सुट्टी पडली का चला गावाला जाऊ. तर गावाला गेलो, पोरग गेलं खेळाय पोरांमध्ये. असं तर पोरांमध्ये खेळायला गेलो, त्याला लागले हागायला कळ लागली. त्याला कळ लागली तर ती लगेच म्हणलं बकेट बकेट प्लीज बकेट. पोरला का पांबाव लगत करते त्यासनी काय कळण झालंय काय म्हणते. तुम्हाला सांगतो, पोरासनी बकेट कळस्तोवर चड्डीत पार रंगपंचमी झाली होती. काय बोलताय तुम्ही? काय उपयोग असते शिक्षणाचा सांगा तुम्ही मला. नाही बरोबर हाय का? ज्या पोराला चिंपाट म्हणा येत नसेल तर शिक्षण घेऊन उपयोग काय? अगदी योग्य बोलले ते. नाही, काय करायचं सांगा बरं, थोडी तुम्ही. थोडी भाषा सांभाळा पण मुद्देसूद बोलतायत ते. बरोबर. त्यांचे मुद्दे पटण्यासारखे आहेत. कळलं का तुम्हाला? हे इंग्रजी माध्यम वगैरे सगळं थोतांड आहे. एक्सक्यूज मी प्लीज, यू आर ब्लेमिंग नाव. अरे माझं विधान आहे हे. मान्य नाहीये. आय ऑब्जेक्ट. नाही पण माझं मत आहे. तुम्ही यू काय शुड अपोलोजाइज. मी का माफी You मागू? should apologize. मी माफी मागणार नाही. Apologize. मी माफी मागणार नाही. Apologize. मी मा- Apologize. काय Apologize. माफी मागतील? मग तुम्ही मागा. अरे माझा काय संबंध? हा, त्यांना मागू. तुम्ही मागा. अरे मला काय? त्यांना मागू. यू शुड भाऊ अपोलो ना अरे माझं तुम्ही मागा ना अपोलो. अपोलोजाइज. 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 आय अपोलोजाइज. यू शुड बी. मागतो मी माफी. बस. एक मिनिट. आता माझी माफी मागा. अरे तुमचे काय आता? मागतो हा शब्द आहे मराठीत. मागतो मागतो माफी मागतो तुमची.
आमची. बस सुरू करा, सुरू प्लीज. धन्यवाद. हा. माझा मुद्दा एवढाच हा, हा. आहे की 5-6 तासात मुलं इंग्रजी शिकत नाही, भाषा शिकत नाही, फक्त पोपटपंची करायला शिकतात बस. असं का? बरं. आणि त्याला काही अर्थ नाहीये. नाही? आणि मुळात माझं हे म्हणणं आहे की फाडफाड इंग्रजी बोलता आलं म्हणजे मुलगा पुढे जाऊन साहेब होतो, हा भ्रम आहे, तो डोक्यातून काढून टाका. कारण असं असतं हा, ना, हा. तर मराठी शाळेत शिकलेले आपले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर त्यांनी लिहिलेली पुस्तकं जगात कित्येक देशांच्या अभ्यासक्रमात समाविष्ट केलीच गेली नसती. क्या बात आहे. खरं. अहो काय नाहीये आपल्या मराठी भाषेत जे त्या इंग्रजी भाषेत आहे. हा? आज प्रत्येक इंग्रजी शब्दाला मराठीत प्रतिशब्द आहे की नाही सांगा मला. आहे? हा? कसं एक मिनिट, नाही, एक मिनिट. आता मला बोलायचं आहे याच्यावर. बरं. बोला. आजही आपण टेबल, शर्ट पॅन्ट, रेल्वे, सिग्नल, मोबाईल हे शब्द मराठीत वापरतो की नाही? तुम्ही वापरत असाल, मी नाही वापरत. नाही? आणि वापरू नये, कारण याला मराठीत प्रतिशब्द आहेत. का म्हणायचं शर्ट पॅन्ट? म्हणतात लोक. नाही म्हणायचं, नका म्हणू. सदरा विजार हे शब्द आहेत ना, मग म्हणा ना. तुम्ही म्हणता असं? हो मी म्हणतो, आणि तुम्हीही म्हणा. ज्यांना मराठी भाषेवर प्रेम आहे ना त्यांनी वापरा हे शब्द, कारण आहेत ते. रेल्वे त्याला काय? अहो, रेल्वेला आगगाडी हा शब्द अरे, आहे. आगगाडी, हा. लहानपणापासून ऐकतो ना आपण, झुकू 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 अगीन गाडी, मग म्हणा ना आगगाडी. सिग्नल बद्दल सांगा. सिग्नल. हा, रेल्वे सिग्नलला देखील मराठीत प्रतिशब्द आहे. सांगा. अग्निरथ गमनागमन दर्शक लाल निलपित लोह पट्टिका असं म्हणतात त्याला. म्हणा तुम्ही. एक्सक्यूज मी. हा. मोरे प्लीज, तुम्ही हे म्हणू शकता आता काय म्हणाले ते प्लीज? अहो काल स्किट दिलं तर आतापर्यंत मी पाठ करतो. माझं त्यातलं पित्तल फक्त पाठ झालेला आहे. मोरे तुमचं पित्तल उघडं पडलेलं आहे, जाऊ दे. ठीक आहे, मला मान्य आहे की हा शब्द कठीण आहे. कठीण. तुम्ही हिरवा कंदील म्हणा ना. हिरवा कंदील. ग्रीन सिग्नल दिला की गाडी पुढे जाते, हिरवा कंदील दिला की गाडी पुढे जाते, म्हणा हे. पण आम्हाला मराठी बोलायचंच नाहीये हे सांगू नका. असं कोणीच म्हटलेलं नाहीये. आता मोबाईलला देखील भ्रमणध्वनी हा शब्द आहे ना, मग वापरा की तो. वा. ठीक आहे, मोबाईलला भ्रमणध्वनी म्हणूया आपण. हा. ओके. हा. पण फोन उचलल्यावर हॅलो असंच म्हणतो ना, हो. त्याला काय कराल? त्यालाही पर्याय आहे. नमस्कार म्हणा, राम राम म्हणा. या ताईंना विचारा, ताई काय म्हणता तुम्ही? हा, फोन उचलल्यावर काय म्हणता? बोलव माय पिंकी. म्हणजे बोलव बहीण शे ना माझी. असं नाही, पण बहीण सोडून अजून कोणी फोन केला तर काय म्हणता? मायचा फोन आला तर बोलव माय. दादाचा आला तर बोलव दादा. माझं बी तसंच हो. हा. मला वाने फोन करते की नाही, हा. त्याला म्हणतो नाडके हाणले बी आणि आत्ता फोन केलाय जोय. सगळ्यांना पण फोन करतो, आत्ता फोन केला जोय परत. यांना थांबवा. यांना मग थांबवा. ते माहित नाही तुम्हाला. तुम्ही थोडी भाषा सांभाळा. शांत थांबा please, तुम्ही, please, थांबा. please. हा. मोरे तुम्ही सांगा, फोन उचलल्यावर तुम्ही काय बोलता? जय बमचिक बाबा. जय बमसिक बाबा. काय बोलता? जय बमचिक बाबा. का? 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 आम्ही त्यांचा भक्त आहो ना, मग त्याच्यामुळं आम्हाला काय सांगितलंय, हॅलो ऐवजी जय बमचिक बाबा असं बोला. काय समजलं? म्हणजे त्यांचा वावर आमच्या आजूबाजूला राहतो का? अरे त्यानं बायाने उपाद मारू. हा माणूस काय इथे फक्त पंच काढायला बसलाय का? मग अशा वेळी ह्या विषयात कॉमेडी होणार आहे असं वाटतंय तुम्हाला? जरा थांबा. मुद्दा भरकटवू हा, नका. चला, बोला. मुद्दा भरकटवू नका. माझं एवढंच म्हणणं आहे की इंग्रजी शब्दच मराठीत घेतले गेलेत असं काही नाहीये. नाही, खरं अहो, खरं. कित्येक मराठी शब्द इंग्रजीत घेतले गेले. नाही, खरं. मग नाही. अहो, आपल्या योगचा त्यांनी योगा केला. काय सांगता काय? आयुर्वेदचा आयुर्वेदा केलं. बापरे. मग आणि आज आपल्याकडे कित्येक इंग्रजी शब्दांना मराठी प्रतिशब्द आपण शोधलेत. पण मी म्हणेन या उलट इंग्रजी शब्दांनाच प्रतिशब्द नाहीयेत. नाही? हो नाहीयेत. आता एक सोपा शब्द सांगतो तुम्हाला, फॉर्म. हा फॉर्म. FORM फॉर्म. आता बँकेत भरायचा फॉर्म असाही त्याचा अर्थ होतो. बरोबर. तेंडुलकर फॉर्म मध्ये असाही अर्थ होतो. आणि फॉर्म म्हणजे बनवणे असाही अर्थ होतो. आता या 3 अर्थांमुळे लहान मुलांचा गोंधळ वाढणार नाही का? मग? वाढेल. असं मराठीत पण आहे ना. मराठीत पण आहे. हो, कळ शब्द घ्या. हा. पोटात कळ आली म्हणजे पोटात दुखतं. कळ म्हणजे बटण, कळ काढणे म्हणजे खोडी काढणे. यानी कन्फ्युजन नाही क्रिएट होणार. तुम्हाला कळत नाहीये, हेच मराठी भाषेचं सौंदर्य आहे. वा,
काय? हा म्हणजे मराठी शब्दाला 2-3 अर्थ असतील तर ते भाषा सौंदर्य. तुम्हाला तसा दाखल गप्पा बसा हो. अरे तुम्ही याला सांगा प्लीज. तसा नाही होतो. बोला 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 तुम्ही बोला. मराठी शब्दाला 2-3 अर्थ असतील तर ते तुमचं भाषा सौंदर्य आणि इंग्रजी शब्दाला 2-3 अर्थ असतील तर ते कन्फ्युजन. नाही बरं झालं तुम्ही मान्य केलं. बरं एक झालं. मिनिट, मी मान्य नाही करते, मी सांगते. असं होईल का? असं नाही होऊ शकणार ना. बरं बोला बोला. मला एवढंच म्हणायचंय, मराठीची बोलू कौतुके अमृता तेही पैजा जिंके हा. या वाक्यावर आपण वाह वाह, बघितलं, यांना यांचा मुद्दा मांडण्यासाठी देखील मराठीचीच मदत लागली. आता तरी मान्य करा. प्लीज लेट मी कम्प्लीट. हा, मध्ये नका ना बोलू. बरं, मला नाही सोडून तुम्हाला काय मिळतं सतत? बरं नाही बोला. बोला बोला बोला. ही अशी मोठी मोठी वाक्य आपण निबंध लिहिताना एक्स्ट्रा मार्क्स मिळवण्यासाठी किंवा सो कॉल्ड भाषा प्रेम दाखवण्यासाठी ससा दाखवतात तुम्हाला. थांबा. सो कॉल्ड भाषा प्रेम दाखवण्यासाठी ठीक आहे. पण या कॉम्पिटेटिव्ह वर्ल्ड मध्ये आपल्याला उभं राहायचं असेल किंवा नोकरीवर एखाद्या पोस्टला पोहोचायचं असेल तर इंग्लिश शिवाय पर्याय नाही. इंग्लिश मीडियम मधून मुलगा शिकला तर तो समृद्ध होईल, ना की संकुचित भाषा प्रेमामुळे. एक Got मिनिट. it? संकुचित भाषाप्रेम कोणाचं आहे? हा, माझ्या भाषाप्रेमावर शंका घेताय तुम्ही? संकुचित भाषाप्रेम आहे माझं. आणि इंग्रजी मीडियम मध्ये शिकून मुलगा समृद्ध होईल असं काही नसतं. लक्षात घ्या. समृद्ध भाषा काय असते ना हे मी तुम्हाला सांगतो आता. सांगा. ऐका. साधं मातीचं भांड, ज्याबद्दल आपल्या उन्नत मराठी भाषेची समृद्धी बघा. वाजवण्यासाठी ते मातीचं भांड वापरलं हा. तर त्याला घटम म्हणतात. घटम. तेच भांड पाण्यासाठी वापरलं तर माठ. अंत्यसंस्काराला मडकं, नवरात्रीला घट म्हणतात, संक्रांतीला सुगड म्हणतात, गोड. दहीहंडीला त्याची हंडी होते, हा पण दही लावायला गाडगं होतं, गाड खरंय. चहा प्यायला कुल्हड होतं, अरे हो. आणि लग्न विधीत अविघ्न कलश होतो. क्या बात आहे. आहे का एवढी समृद्ध भाषा कुठे? आहे? सांगा ना मला. आता आपण विशेषणांवर येऊया मराठी भाषेतल्या. विशेषण. हा, मराठी भाषेत जेवढी विशेषणं आहेत ना त्याच्या 10% तरी यांच्या इंग्रजी भाषेत आहेत का हो? आता तुम्हाला ससा दाखवला त्यांनी. थांबा 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 जरा. आता मी जे काही बोलणार आहे हा. ना ते ऐकून खरंच यांच्या डोळ्यात ससे दिसणार अरे बापरे. आहेत. मराठी भाषेतली विशेषणं त्याच्या 10% तरी इंग्रजी भाषेत आहेत. बोला बोला काय. कुरकुरीत चकली, खुसखुशीत करंजी, लुसलुशीत पोळी, चुरचुरीत फोडणी, घसघशीत पैसा, भुसभुशीत जमीन, रसरशीत गुलाबजाम, दणदणीत, सणसणीत, ठणठणीत, चुणचुणीत, टुणटुणीत, खरखरीत, रखरखीत, चमचमीत, बटबटीत, पचपचीत, गुटगुटीत, सुटसुटीत, गुळगुळीत, मुळमुळीत, तुळतुळीत, बुळबुळीत, गिळगिळीत, मिळमिळीत, गरगरीत. अजून किती उदाहरणं सांगू मी यांना विशेषणांची? वा 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 वा. येतो. गुळगुळीत, बुळबुळीत, सुळसुळीत, मुळमुळीत हे शब्द आहेत मराठीत. गुळगुळीत, सुळसुळीत, पळा घरी. हे बघा. हे असं आपण आहे ना भाषेपासून पळ काढतो. खरंय. खरंय खरंय. कसं आहे की बाबा ज्या भाषेत व्यवहार होतो ना ती भाषा तत्कालीन समाजात महत्वाची मानली जाते, तिचा विकास होतो. त्यामुळे मातृभाषेत आपण जास्तीत जास्त व्यवहार केला पाहिजे. अगदी बरोबर. पण आपण होतं काय, रिक्षावाल्यासोबत म्हणा किंवा दुकानदारासोबत म्हणा, आपण अनावधानाने काय होईना म्हणा त्याच्याशी हिंदीत बोलायला लागतो. ते आपण टाळलं पाहिजे. मातृभाषेचा वापर केला पाहिजे व्यवहारात बुवा. आणि तुम्ही म्हणताय की प्राथमिक शिक्षण हे मराठीत घेतलं पाहिजे बुवा. आपण मराठी शाळांची किती बिकट अवस्था आहे. आधी त्या शाळांचा दर्जा सुधारला पाहिजे ना, मग येता येईल. आणि तुम्ही म्हणतात की इंग्रजी शिक्षण घेतलं पाहिजे बुवा. पण इंग्रजी शाळांची फीस परवडणार आहे का सामान्य माणसाला? शिक्षण आहे ना हे सर्वसामान्य माणसाला परवडलं पाहिजे. दर्जेदार शिक्षण. या नोटवर मी ही चर्चा इथे थांबवतो. तुम्ही सगळे इथे आले, ही चर्चा ऐकली, त्याबद्दल तुमचे गहिरे आभार बुवा. तुम्ही सोडून क्या बात है, क्या बात है. आपण विचारूया आपल्या हास्य रसिकांना. प्रसाद दादा. निमिष, आज जर मी मंचावरती तुला मिठी मारायला आलो नाही तर मराठी भाषेचा अपमान होईल. क्या बात है.
रसरशीत, चमचमीत, झणझणीत, खुसखुशीत, कुरकुरीत जेवढी विशेषणं आहेत ती सगळी वापरली तरी आजच्या स्किटला कमी पडतील. क्या बात आहे. आजच्या प्रहसनाला कमी पडतील असं म्हणायला हवं. माफ करा. इतक्या महत्त्वाच्या आणि गंभीर विषयावरती इतकं खुमासदार सादरीकरण झालं त्याबद्दल तुमच्या सगळ्यांचं मनपूर्वक अभिनंदन. क्या बात आहे. श्याम आज पेटला होतास तू जवळजवळ. हा हा हा, क्या बात आहे. वा 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 वा. आणि मला मनापासून असं वाटतं की विनायक पुरुषोत्तम ज्यांनी हे प्रहसन लिहिलंय, सचिन मोटे सर आमचे, ज्यांची ही संकल्पना आहे, आणि महाराष्ट्राची हास्यजत्राच्या कुटुंबात असलेले 6, 7, 8 जेवढे काही लेखक आहेत किंवा क्रिएटिव्ह टीममध्ये जेवढी माणसं आहेत, या पूर्ण स्किटमध्ये या सगळ्यांचं योगदान प्रचंड मोठं आहे. आणि या सगळ्यांसाठी एकदा जोरदार टाळ्या व्हायलाच पाहिजेत. फार अप्रतिम, लाजवाब. सई मॅम. अत्यंत महत्त्वाचं प्रहसन होतं. प्रेक्षकाला समृद्ध करणारं प्रहसन होतं. प्रेक्षकाची बौद्धिक भूक भागवणारं प्रहसन होतं. आणि मला असं वाटतं की असा विषय, असं सादरीकरण, अशी संकल्पना ह्या मंचातूनच जन्म घेऊ शकते. एक गोष्ट अभिमानाने सांगू इच्छिते की मी मराठी मीडियमचे आणि आजपर्यंत माझं कुठेही काही अडलेलं नाही जगात. क्या बात आहे. आणि तुमच्या सगळ्यांसाठी आपण विचारूया नितीन दादांना, तुम्हाला कसं वाटलं आमचं प्रहसन? एकदम सुंदर. मी पण खूप रिसर्च केला बालभारतीला आणि हे सगळे मुद्दे तुम्ही याच्यात बरोबर आणलेले आहेत आणि तेही विनोदी पद्धतीने आणि प्रसंगी चपराक मारत मारत. क्या बात. खूप सुंदर, खूप सुंदर. थँक्यू नितीन दादा. तर मंडळी, आता तुमच्या समोर रंगणार आहे कलाकाराची मुलाखत, आणि ही आगळी वेगळी मुलाखत तुमच्या समोर सादर करतायत हास्य जत्रेतले अतरंगी हास्यवीर. नमस्कार 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 नमस्कार. मी अद्वितीय आणि मी अन्वयार्थ. आज तुमचं स्वागत करतो पहिल्यांदाच प्रसारित होणाऱ्या मुलाखतीच्या कार्यक्रमात, ज्या कार्यक्रमाचं नाव आहे अद्वितीय अन्वयार्थ, एक निरक्षीर चर्चा. मंडळी, या मुलाखतीच्या फॉर्मॅटमध्ये आम्ही वेगवेगळ्या हस्तींची मुलाखत घेणार आहोत. अगदी अगदी अगदी. आज पण आमच्याकडे असाच एक मोठा माणूस आलेला आहे. हो, अगदी अगदी. म्हणजे त्याच्याबद्दल सांगायचं झालं तर एक असं आहे की क्लास ऑफ 83 या चित्रपटाच्या निमित्ताने या माध्यमातून तो घराघरापर्यंत पोहोचलेला आहे. हो 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 हो. आणि आता हास्य जत्रेच्या माध्यमातून तो मनामनातून हृदयापर्यंत पोहोचलेला आहे. हो 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 हो. ज्याने निरागस या शब्दाला एक वेगळीच व्याख्या दिलेली आहे. स्वागत करूया पृथ्वी प्रताप याचं. जोरदार टाळ्या. कमाल कमाल कमाल. वा वा वा. आल्या आल्या ऊर्जेचा जो झरा इथे सांडलेला आहे, वा, वा. त्या झऱ्याला अद्वितीय आणि अन्वयार्थाकडून ही एक छोटीशी भेट. Yes. थँक्यू 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 Yes, yes. थँक्यू हा. थँक्यू. फर्स्ट ऑफ ऑल थँक्यू फॉर हॅव्हिंग मी युअर. या काय मी आजपर्यंत बऱ्याच मुलाखतींना गेलो, हा खूप मुलाखती दिल्या मी, खूप बरोबर. खूप. पण बऱ्याच ठिकाणी मला जे व्यक्त व्हायचं होतं, माणूस म्हणून मला जे वाटतं, कलाकार म्हणून माझं जे मत आहे, तर ते मत मला मांडता येत नव्हतं. आज या ठिकाणी मी आलेलो आहे कारण मी तुमच्या कार्यक्रमाचं नाव वाचलं, अद्वितीय अन्वयार्थ, एक निरक्षीर चर्चा. मला नाव वाचून असं वाटलं की दिस इज द प्लॅटफॉर्म जिथे मी माझी मतं मांडू शकतो, सांगू शकतो. त्यामुळे मी तुमचा हा प्लॅटफॉर्म निवडलेला आहे. थँक्यू फॉर हॅव्हिंग मी हिअर आणि थँक्यू तुम्ही मला इथे बोलावलं. फार आत्मीयतेने थँक्यू. बसा बसा बसा. स्थानापन्न व्हा. आपण क्षणाचाही विलंब न करता प्रेक्षक हो, मुलाखतीला सुरुवात करूया. Yes, yes. तर पृथ्वी प्रताप, तुम्हाला पहिला प्रश्न मला विचारावा असा वाटतो, प्लीज प्लीज, की कलाकार म्हणजे पृथ्वी प्रताप एक सामान्य माणूस, हो हो, ते मनामनात पोचलेला पृथ्वी प्रताप. बरोबर. हा जो काही प्रवास आहे, त्या प्रवासाबद्दल तुम्ही काय सांगाल? वा, पहिलाच प्रश्न फार मनाजवळचा. वा, लवलीच. काय ना, पृथ्वी प्रताप घडण्यामागे ना त्याच्या आजूबाजूच्या लोकांचा फार मोठा हात होता. हो, अगदी अगदी. माझ्या शाळेचाही त्यात फार मोठा वाटा आहे.
माझी शाळा म्हणजे उत्कर्ष बाल मंदिर. काय म्हणताय? हो हो. उत्कर्ष बाल मंदिर म्हणजे नेमकी कुठली शाळा? विक्रोळीत आहे, मी जिथे राहतो तिथे. अन्वयार्थ, हां. माझ्या शाळेचं नाव श्रीराम विद्यालय वेरोली बुद्रुक. तू श्रीराम विद्यालयातला आहेस? अरे तिकडे माझ्या काकांचा मुलगा शिकायचा. काय बोलतो? हा, म्हणजे मी जरी नेरुरकर हायस्कूल डोंबिवली मधला आहे तरी माझ्या काकांचा मुलगा मला वेरवली बद्दल खूप काही सांगायचा. आणि जुळायचं कुठे? वेरवली डोंबिवली. हे वेगळंच झालं. हो. पण मला ना आता आठवत नाही, मी शाळेत जाऊन जवळजवळ 20 वर्ष झाली. अरे पण मग- तो मला भेटला नाहीये कधी. अरे मग तू शाळेमध्ये गेले पाहिजे, कारण शाळा हा खूप महत्वाचा घटक आहे आपल्या आयुष्यात. ऍक्च्युली माझी शाळा माझी अरे, तर मी उत्कर्ष बालमंदिर शाळेत मी जिथे शिकलो तिथल्या शिक्षकांनी मला फार समजून घेतलं, मला समजावलं की मी काय करायला हवं. पण मी ही शाळा विक्रोळी म्हणजे नेमकी कुठे? विक्रोळीत कन्नमवार नगर 2 मध्ये. कन्नमवार नगर. हो हो. ते खारफुटीची झाडं आहेत. करेक्ट, मॅनग्रुव्ज आहेत सगळी खाली. एवढी खारफुटीची झाडं, पण वैशिष्ट्य काय आहे ह्या गोष्टींचं? जसा मुंबईचा विकास होतोय त्याच गतीने विक्रोळी आणि कन्नमवार नगरचा विकास होतोय. अरे टॉवर्स, किती मोठे मोठे टॉवर्स, मोठमोठे बिल्डर्स तिथे अप्रोच झालेले आहेत. आणि ते बिल्डर्स अप्रोच झालेले असताना त्यांनी एक खूप चांगली नगर रचना तिकडे केलेली आहे. म्हणजे दिसतं ते. आपण भेटायचो माहितीये तुला? मला भेटायचं, मला चांगलं आठवतंय. म्हणजे आपण जाताना आपण 9 रुपयाची रिक्षा आपण करायचो. तेव्हा भाडे 9 रुपये, आता 27 झाले. महागाई एवढी झाली रे आता. महागाई म्हणजे काय काय होतंय, तुमच्या दोघांचंच मेंडिकोट होतंय. आपलं 5-3-2 होत्या ना. मजा येईल. हरकत नाही. कन्नमवारवर होतो आपण, की मी कन्नमवारला राहतो. तर तिथे माझं संगोपन झालं. ते ती जडणघडण फार महत्वाची होती. बरोबर. आणि कन्नमवार जे आपले मुख्यमंत्री होते, बरोबर, त्यांनी वाशीच्या ब्रिज मध्ये, म्हणजे वाशीचा ब्रिज जो झाला त्याच्यात त्यांचा सिंहाचा वाटा. करेक्ट. बरोबर. कन्नमवारची वसाहतही त्यांच्याचमुळे झाली. आणि सर्वात मोठं म्हणजे JVLR. अरे JVLR, तू डायरेक्ट वेस्टर्न लाईनला जोडला गेलास ना? हो, पण परवा काय झालं, मी तिथे गेलो आणि 2 तास ट्रॅफिक मध्ये होतो. अरे मित्रा, मेट्रोचं बांधकाम चालू आहे. ते झालं ना की तिकडचं सगळं ट्रॅफिक जॅमचा मला हेच कळत नाहीये, ते एवढं खोदून ठेवलंय ना, रस्ता नवीन बांधतायत की शोधतायत मला कळतच नाहीये. अद्वितीय तुझे हे मध्ये मध्ये ना खुसखुशीत विनोद म्हणजे वा 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 वा. मला विचारा. प्रतीक, मला तुझ्याकडे यावंसं वाटतं, कारण एवढं तू भरभरून बोलतोयस ना, आम्हाला खूप त्याच्यातनं मिळतंय. हो हो, म्हणजे आजची ना चर्चा रंगतच जाते. तू एवढं मन आमच्या समोर असं मोकळं करतोय ना, खूप बरं वाटतंय. पृथ्वी प्रताप, तुम्हाला मी पुढचा प्रश्न विचारतो. पहिल्या एका प्रश्नाचं तुम्ही खूप मनमोकळेपणाने उत्तर दिल्यानंतर कधी? हा, म्हणजे तुम्ही बोललात की विक्रोळी. अरे पहिला काय होतं रे पहिला प्रश्न? असंच होतं. हा कार्यक्रम खूप प्रवाही आहे. लोकांना पहिला प्रश्न आठवत नाही तोपर्यंत दुसरा प्रश्न असाच समोर आलेला असतो. आणि एवढे गुंगून जातात ना की कळतच नाही की आपण काय बोलतोय. तर तुम्हाला दुसरा प्रश्न मी विचारतो की तुमची, म्हणजे आम्ही तुमचं प्रहसन बघतो, तुमचं काम बघतो. करेक्ट. तुमची एक विनोदाची शैली आहे. करेक्ट. येस, बरोबर. येस. म्हणजे एक तुम्ही स्वतःची ती शैली तयार केली आहे. Right. म्हणजे अगदी चार्ली चॅपलिन पासून आत्ताचं जिम कॅरी, अशी जर आपण नावं घेतली तर प्रत्येकाची एक विनोदाची शैली आहे. मी थोडं इथे ऍड करेन असं म्हणतो की मराठी रंगभूमीवर जे दिलीप प्रभावळकर सर आहेत आणि साऊथ इंडियन कमल हसन, बरोबर, यांनी सुद्धा गेटअपचा ना प्रचंड वापर केला. अगदी. म्हणजे ते परकाया प्रवेश करायचे आणि रमून जायचे. बरोबर. ह्यांचा काय प्रॉब्लेम होतो, हे गेटअप करतात आणि परकाया प्रवेश करताना दमून जातात. तर म्हणजे त्यामुळे काय होतं की थोडंसं असलं काही नाही. एक मिनिट असलं काही नाहीये. तुम्ही हास्य जत्रेच्या कुठल्याही कलाकाराला विचारा, बेस्ट परकाया प्रवेश पृथ्वी प्रतापच करतो. कोणी सांगेल तुम्हाला. नाही, कसं आहे, म्हणजे आता तो जे बोलला त्याला काही मेसेज आले होते. बरोबर. त्यानुसार पण मी बोलतो की मेसेज आले. मला 4 मेसेज आले होते. 4 मेसेज. एक मिनिट. ओंकार राऊत, निमिष कुलकर्णी, गौरव मोरे. चौथा कोण आहे रे साला? सावत्या. मला तुम्हाला तेच सांगायचं होतं की कसं आहे, हे प्रत्येकाचं आपापलं मत आहे. पण मुळात हे जे गेटअप करतात, जसं मी बोललो की ह्यांची एक वेगळी शैली, तर ते गेटअप करतात. तुम्ही मोस्टली दाढी मिशीचा वापर करता. तर मग त्या शैलीला दाढी मिशी शैली असं बोलावं का? बोलू शकता. बरोबर की नाही? बोलू शकता. तुला मी सांगतो, मुळात माणूस आपल्याला कोणाची तरी नक्कल करावीशी वाटणं हे माणसात कुठून आलं असेल, सांग मला. मला असं वाटतं अन्वयार्थ की हे अश्मयुगातून आलं असावं. कसं काय माहिती? तुझा काही रेफरन्स आहे का त्याबद्दल? नक्कल म्हणजे बघ, मला काय वाटतं की आदिमानव जेव्हा
स्थलांतराला निघायचे ओके. तेव्हा वाटेत वणवा लागलेला असायचा. ओके. मग कुठेतरी कोळसा घे, त्याचा काळा कलर हाताला लागला. अच्छा. फुलं घे, गुलाबी कलर हाताला लागला. फळं घे, आणि ते कुठेतरी चुकून लागलं जायचं. आणि ते लागल्यानंतर समोरच्या माणसाची रिएक्शन यायची, करे तुझ्या काय लागलं. बापरे. मग पुढच्याला कळायचं की आपण इंटरेस्टिंग दिसतोय. ओके. आणि आपण इंटरेस्टिंग दिसल्यानंतर तो म्हणायचा की ह्यानं लक्ष वेधलं जातंय आपल्याकडे. नाही बरोबर, तुझं हे बरोबर आहे, पण माझ्याकडे मी एक पुस्तक वाचलं होतं की अश्मयुगीन माणूस, रुपड आणि टिंबटिंबडे, तीन टिंब. तीन टिंब. म्हणजे कसं व्हायचं की अश्मयुगीन, अरे तुम्ही इकडे का? पृथ्वी प्रताप, तुमच्याकडे खुर्ची आहे. अरे असं तुम्ही बसा. आहे मुळात आम्ही तुमच्याकडेच येत होतो. या माझ्याकडे या. हा, तर मी काय सांगत होतो, या माझ्याकडे येऊन सांगा, पटकन सांगा. हा, म्हणजे गेटअप जी तुम्ही बदलता ती संकल्पना मुळात कुठून आली असेल तर मी तुला ते पुस्तकाचं सांगत होतो ना. तर त्या पुस्तकाचं काय आहे की बाबा गुहेतल्या एका भित्तीचित्रावरती असं दिसलं की एक वाघ उभा आहे आणि त्याच्यासमोर एक वाघ हातात भाला घेऊन उभा आहे. काय बोलतोस काय? हो, म्हणजे जो समोर एक वाघ आहे जो 4 पायांवर उभा आहे तो खरा वाघ आहे, पण जो भाला घेऊन वाघ उभा आहे तो माणूस आहे. म्हणजे वाघाची शिकार करायला त्याने वाघाचं रुपडं घेतलंय की नाही, आणि वाघाचं रुपडं घेतल्यानंतर त्याला शिकार करता आली. शिकार करता आली, पण ती शिकार करतानाच त्याला हे रुपडं चेंज करण्याचं म्हणजे जो गेटअप करण्याचं गमक सापडलं असेल की नाही. बरोबर, पण मला मी काय म्हणतोय अन्वय अर्थ, मी होमोसेपियन्स नावाचं पुस्तक वाचलंय. होमोसेपियन्स. ऐका ना भावांनो, अरे काय होतंय, तुमच्या दोघांचं आज चल्लस चालू आहे, माझ्या चिचुका बाहेर पडल्या. मला घ्या ना यार एकदा तुमच्या. एक मिनिट एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ दे पृथ्वी प्रताप यांच्यासाठी. कारण हा जो प्रसंगनिष्ठ विनोद यांना सुचलेला आहे त्याच विनोदासाठी आम्ही इथे बोलू. या आपण बसूया, आपण मुलाखत कंप्लीट करूया. मला काय होतं ना, तुमच्या लक्षात येत नाही, तुम्ही तुमच्या गप्पा रंगवत कुठे गुहे बेत जाताय. मला यार एकदा विचारा ना यार, मी काय केलेलं आहे. पृथ्वी प्रताप जर आलेला आहे तर तो कशासाठी आलेला आहे, तर तो एक कमालीचा ऍक्टर आहे रे. सर त्याला लय बक्षिसा घेतलेली आहेत, तर त्याचं एखादं बक्षीस सांगा लोकांना की घरे याचं बक्षीस घे, बघ रे याचं का, सांगा ना यार कोणाला तरी सांगा एकदा. व्हॉइस मॉड्युलेशन. व्हॉइस मॉड्युलेशन. व्हॉइस मॉड्युलेशन. बरोबर. मुळात व्हॉइस मॉड्युलेशन ही संकल्पना, व्हॉइस मॉड्युलेशन ही संकल्पना कशी आली असेल. अश्मयुगीन माणूस, पुन्हा तेच, कारण तेव्हा माणसं लांब असायची, मग माणूस हाक मारायचा. अशी हाक कोकणात पण मारली जाते. करा करा करा, दोघांची अख्खी जत्रा करा, सिद्धार्थ जाधवला बोलवा. नाही थोडं काय मला घ्यायला तुमच्यात यार. आल्यापासून मला सतत असं वाटतंय मी विरार फास्ट मध्ये आहे, 4थ्या सीटवर बसलोय आणि बाजूच्या फोन मध्ये पिक्चर चाललाय आणि मी बघतोय. मला घ्या ना यार. हा विनोद खूप चांगला आहे, पण गाडी विरारला जायच्या आधी उतरा, बरं होईल. मी पण तुमच्यात एक टाकून दिला. कधी याला पण असं याचा विनोद बोट धरून चालतो कधी कधी बोट घेऊन जायची मला भीती वाटते. ही मुलाखत ना खरंच खूप रंगते आणि तुम्ही जे मनमोकळेपणाने बोलताय. म्हणजे तुम्ही इतकं काही सांगितलं ना की माझं जे अज्ञानाचं मडकं अर्ध भरलं होतं ते आता पूर्ण भरलंय. हो 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 हो. कोणा तुमची मडकी कोपऱ्यातला आणि आपटा आल्यापासून एक शब्द बोलायला नाही दिला. निवेदक कसा असतो, श्रोता असतो, मुख असतो. भिकाऱ्यांना अनभिज्ञ आहात तुम्ही या शब्दांना. तुमचं चाललंय वल्ला करायचा इंटरव्ह्यू. मला अनभिज्ञ शब्दावरून आठवलं, मुळात अनभिज्ञ शब्दाला आपल्याकडची लोक अनभिज्ञ आहेत. बरोबर. हा शब्द कुठून आला असावा ह्याचा एक वेगळा इतिहास आहे असं मला वाटतं. नाही इतिहास आहे, पण आता आपण थोडासा भूगोल पण check केला. काय मस्त चर्चा रंगली. आपण विचारूया आपल्या हास्य रसिकांना. सई मॅम, भारी झाला परफॉर्मन्स. तुमची दोघांची नावं फार इंटरेस्टिंग होती. पीपी सोर्स केलेले कपडे, तुझं बेरिंग आणि सगळंच खूप आवडलं. पहिल्यांदा आलास ते कोणासारखं होतं बरं? तसं कोण आहे बरं इथे आता बसलाय का? फार मजा आली. मस्त, सुंदर. वा वा.